नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेना पक्ष संदर्भातली। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडते। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेबाबत फैसला होणार आहे। पक्ष चिन्हाबाबत कोर्टाच्या निर्णयाकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। सुनावणीबाबत उद्धव ठाकरे आता आशावादी आहेत। एकनाथ शिंदेंचं सुद्धा सुनावणीकडे आता बारीक लक्ष असणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण राज्याला लक्ष लागून असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरे या सुनावणीबाबत आशावादी आहेत। नेमकं काय घडतं या सुनावणीमध्ये, कारण आतापर्यंतचा जर आपण सुनावणीचा आढावा घेतला असेल तर या सगळ्या सुनावणीमध्ये काहीच निष्पन्न होत नाहीये। जरी चिन्ह आणि पक्षाचं नाव जरी एकनाथ शिंदेंकडे गेलेलं असलं तरी सुद्धा खरी शिवसेना कोणाची याचा निकाल आता सुप्रीम कोर्ट देणार। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, आपण गेल्या काही या सुनावण्यांचा जर आढावा घेतला असेल तर शिवसेना, खरी शिवसेना नेमकी कोणाची याच्यावरती अजून कोर्टाने आपला निर्णय दिलेला नाहीये। उद्या सुद्धा सुनावणी होते। उद्धव ठाकरे आशावादी आहेत। एकनाथ शिंदेंचं सुद्धा या सुनावणीकडे लक्ष असणार आहे। काय होऊ शकतं उद्याच्या सुनावणीमध्ये? अर्थातच सिद्धेश, ज्यानुसार शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आता खटला सुरू आहे, अशामध्ये तारीख पे तारीख ही घटना पाहायला मिळाली आहे। इतकंच नाही तर मग आजचे महत्त्वाचा दिवस हा मानला जात होता, कारण की आज सुनावणी संपन्न होईल अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त होत होता। पण मात्र आजचा देखील वेळ हा पुरेसा झालेला नाहीये। तर उद्या कपिल सिब्बल यांनी असं सांगितलं आहे कोर्टाला की मला अजून देखील बोलण्याची वेळ हवी आहे। त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे। अशामध्ये पाहायला गेलं तर नेमकं आता उद्या कपिल सिब्बल काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। पण कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे सर्व खासदार आहेत किंवा नेते आहेत त्यांचं असं एकंदरीत मत आहे की कुठेतरी पक्ष आणि चिन्ह हे गोठवणं गरजेचं आहे। पण मात्र ते अजूनपर्यंत होत नाही आहे आणि त्याच्याबद्दलच्या कायदेशीर बाबींसाठी सर्व प्रक्रियेने सगळे खासदार असतील किंवा वकिलांची जी टीम असेल ती सामोरी जाताना दिसून येत आहे। अशामध्ये सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे उद्याच्या सुनावणीमध्ये की नेमकं उद्या कपिल सिब्बल काय म्हणतात, त्याच्यावर कोर्ट काय ताशेरे ओढतं किंवा कोर्ट कोणाची बाजू घेतं आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण खटला जो आहे हा आता अंतिम टप्प्यात जाताना दिसून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर शिंदे यांनी देखील आज मुंबईमध्ये एक छोटी बैठक घेतली, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नेमका आज काय होणार आहे याच्याबद्दल त्यांनी आढावा घेतला होता। इतकंच नाही तर आता उद्याची तारीख आता पुन्हा एकदा आलेली आहे। मागील 15 दिवसात 3 तारखा मिळालेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच जे काही आतापर्यंतचे जे काही युक्तिवाद कोर्टामध्ये पार पडलेले आहेत या सगळ्या युक्तिवादांचा एकंदरीतच आढावा घेऊन आता कोर्ट काय निर्णय देतं आणि काय उद्याच्या सुनावणीमध्ये होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे असेल। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।